या व्हिडिओमध्ये लँडमार्क्स ऑफ प्लांट ब्रीडिंग म्हणजेच आपण ज्याला हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग असं म्हणतो, हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक डिस्कस करणार आहोत. आपण जर पाहिलं कालच्या क्लासमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज अ प्लांट ब्रीडिंग. ओके, प्लांट ब्रीडिंगचे डिफरंट ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्स पाहिले. व्हॉट इज द एम ऑफ द प्लांट ब्रीडिंग आपण पाहिलं. सो प्लांट ब्रीडिंग इज व्हॉट? प्लांट ब्रीडिंग इज आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. प्लांट ब्रीडिंग काय आहे? एक आर्ट आहे, सायन्स आहे आणि टेक्नॉलॉजी विच इम्प्रूव्ह द जेनेटिक मेकअप ऑफ द प्लांट्स. जे काय करतं, प्लांटमधलं जेनेटिक मेकअप काय करतं, इम्प्रूव्ह करतं. तर प्लांट ब्रीडिंगला आपण आर्ट, सायन्स आणि टेक्नॉलॉजी का म्हणतो, हा तुम्हाला कधी कधी मनामध्ये प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सो व्हाय प्लांट ब्रीडिंग इज कॉल्ड ॲज आर्ट, व्हाय प्लांट ब्रीडिंग कॉल्ड ॲज सायन्स अँड व्हाय प्लांट ब्रीडिंग इज कॉल्ड ॲज टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर प्लांट ब्रीडिंगला आपण आर्ट का म्हणायचं? कारण आपल्याला प्लांट ब्रीडिंगमध्ये काय करावं लागतं, प्लांट ब्रीडिंगमध्ये आपल्याला जेनेटिक मेकअप करायचं असतं, चेंज करायचं असतं आणि मग आपण काय करतो, प्लांट ब्रीडिंगमध्ये वेगवेगळे आपण क्रॉस करत असतो, वेगवेगळं आपण प्लांटचं सिलेक्शन करत असतो. तर ज्यावेळेस तुम्ही क्रॉसेस करता, ज्यावेळेस तुम्ही सिलेक्शन करता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या हातामध्ये एक स्किल असणं गरजेचं आहे. कोणीही पेंटिंग करू शकत नाही. ओके, त्याच्या हातामध्ये स्किल असणं पाहिजे, आर्ट असलं पाहिजे. कोणीही ढोलकी वाजवू शकत नाही. सांगायचं म्हणजे ज्याच्या हातामध्ये ते स्किल आहे, आर्ट आहे, तेच ते करू शकतात. ज्याच्यामध्ये हातामध्ये बॅटिंग करायचं आर्ट आहे, तोच बॅटिंग करू शकतो. सो म्हणून प्लांट ब्रीडिंगमध्ये सुद्धा तुमच्या अंगामध्ये, तुमच्या हातामध्ये एक कला असणं गरजेचं आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज स्किल. आपण त्याला काय म्हणतो, स्किल असावी असं म्हणतो. लक्षात घ्या. आणि सायन्स का? जी काही इन्फॉर्मेशन आहे, जी काही नॉलेज आहे, ते नॉलेजचा वापर करून आपण काय करत असतो, वी आर ट्राईंग टू अप्लाय दॅट नॉलेज इन द प्लांट ब्रीडिंग. ओके, मी तुम्हाला काल एक व्हिडिओ दाखवला होता, कशा पद्धतीनं आपण गाईची एकदम डॉर्फ, एकदम छोटीशी नवीन जात तयार केली, नवीन स्पीसीज तयार केली म्हणून आपण त्याला पुंगनुरू काऊ म्हणतात, आपण त्याला पुंगानुरू काऊ म्हणून आपण काल व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर सांगायचं म्हणजे आपण काय करतो, इन प्लांट ब्रीडिंग वी आर ट्राईंग टू चेंज द जेनेटिक मेकअप ऑफ द प्लांट्स. ठीक आहे. नवीन नवीन ज्या व्हरायटीज आपण रिलीज करत असतो, ओके, ज्या व्हरायटीजला आपण हाय इल्डिंग व्हरायटीज असं म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, आपण दॅट व्हरायटीज आर कॉल्ड ॲज हाय इल्डिंग व्हरायटीज. आणि ज्या आपण हाय इल्डिंग व्हरायटीज रिलीज करत असतो, त्या सगळ्याच्या सगळ्या व्हरायटीमध्ये आपण काय करतो, वी आर ट्राईंग टू चेंज द जेनेटिक मेकअप ऑफ द प्लांट्स. आपण प्लांटचं जेनेटिक मेकअप बदल करायचा प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा तुम्हाला प्लांट ब्रीडिंगवर, हिस्ट्रीवर सहसा प्रश्न एखादा तरी आलेला असतोच, लक्षात घ्या. आणि आज आपण लँडमार्क ऑफ प्लांट ब्रीडिंग म्हणजेच हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग आपण ज्याला म्हणू, त्याच्याबद्दल इंडिया असेल आणि तुमचा वर्ल्ड लेवलवरचा असेल, ज्याच्यावर तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न येण्याची शक्यता असते, तशा पद्धतीचा जे काय हे आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला जी गरजेची आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिला सायंटिस्ट मी तुम्हाला डिस्कस करणार आहे, तो म्हणजे थॉमस फेअरचाइल्ड. या थॉमस फेअरचाइल्ड नावाच्या सायंटिस्टनं 1717ला काय केलं, एक इंटरस्पेसिफिक क्रॉस केला. लक्षात घ्या. ही हॅव मेड द फर्स्ट इंटरस्पेसिफिक क्रॉस बिटवीन स्वीट विलियम अँड कार्नेशन. त्यानं काय केलं, स्वीट विलियम आणि कार्नेशन. ठीक आहे. ही हॅव मेड द क्रॉस बिटवीन स्वीट विलियम अँड कार्नेशन. कधी कधी हा क्रॉस विचारला जातो. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला काय करतात, हे क्रॉस विचारतात की कोणत्या क्रॉसमध्ये, ओके, कोणत्या क्रॉसमध्ये, कोणत्या वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये हा क्रॉस घडवून आणला. कुणी मॅसेज आलता का रे तुम्हाला क्लास सुरू झालेला? येस, लेक्चर सुरू झालेला मेसेज आलता. हां, आलेला आहे. ठीक आहे. ॲक्च्युली हा मेसेज अगोदर येत नव्हता. ठीक आहे. म्हणून मी थोडंसं कंपनीशी बोलून हे करून मी ते सुरू केलेलं आहे. कारण बरेच विद्यार्थी टेलिग्राम फॉलो करतातच असं नाही. मग तुम्हाला जर हा मेसेज गेला की मग तुम्हाला डायरेक्ट लेक्चर जॉईन करता यावं म्हणून आपण ती फॅसिलिटी सुरू केलेली आहे. ठीक आहे. याचा अर्थ बाकीचे करत नाही असं नाही, परंतु आपल्याकडं नव्हती. ठीक आहे. मग यानं काय केलं, 1717ला ही हॅव मेड द फर्स्ट इंटरस्पेसिफिक क्रॉस म्हणू आपण त्याला. ओके, तर इंटरस्पेसिफिक क्रॉस यानं केला पहिला, ज्याला आपण काय म्हणतो, त्याला फेअरचाइल्ड म्यूल असं सुद्धा म्हणतो. ज्या क्रॉसला आपण काय म्हणतो, फेअरचाइल्ड म्यूल असं सुद्धा म्हणतो किंवा फेअरचाइल्ड म्यूले असं म्हणतात बरेच जण. ठीक आहे. तर हे झालं तुमची 1717ला पहिल्यांदा
क्रॉस करणारा सायंटिस्ट फेअरचाइल्ड, ओके, थॉमस फेअरचाइल्ड म्हणून आपण त्याला. त्याच्यानंतर 1800 मध्ये नाईट नावाचा सायंटिस्ट आहे. दिस इज अ फ्रूट ब्रीडर. हा कोण आहे? फ्रूट ब्रीडर आहे. तर या सायंटिस्टनं काय केलं? फर्स्ट युजड आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन इन फ्रूट क्रॉप्स. तर यांनी काय केलं? फ्रूट क्रॉप्समध्ये आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करायचं काम नाईट नावाच्या KNIGHT या सायंटिस्टनं केलं. TA नाईट म्हणून आपण त्याला. ओके. नाव 1884ला जॉन ली काउटर दे डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ प्रोजेनी टेस्ट. ओके. यांनी काय केलं? प्रोजेनी टेस्ट ऑफ इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन इन सिरियल्स. तर प्रोजेनी टेस्ट कन्सेप्ट जी आहे त्याचं सगळं क्रेडिट आपण विल्मोरिनला देतो. लक्षात घ्या, त्याचं सर्व क्रेडिट आपण कोणाला देतो? विल्मोरिन नावाच्या सायंटिस्टनं, ज्याला आपण डी विल्मोरिन म्हणतो. तर 1856ला यानं काय केलं? ही फर्दर जो तुमचा जॉन ली काउटर होता, ज्यानं कन्सेप्ट डेव्हलप केली होती, त्याला नंतर व्यवस्थित इलॉबरेट करायचं काम कोणी केलं? विल्मोरिननं केलं. आणि हे कुणामध्ये केलं? त्यानं स्वीट तुमच्या शुगर बीटमध्ये केलं, फॉर शुगर कंटेंट. लक्षात घ्या. आणि शुगर कंटेंट, शुगर बीटची जी काही शुगर कंटेंट आहे, म्हणजे बऱ्याचदा याच्यावर प्रश्न आलेला आहे, विल्मोरिननं कोणती कन्सेप्ट दिली? तर प्रोजेनी टेस्ट. नाव व्हॉट इज अ प्रोजेनी टेस्ट? तुमच्या बऱ्याचदा मनात येत असेल की प्रोजेनी टेस्ट करायची म्हणजे काय? तर प्रोजेनी टेस्ट करायची म्हणजे काय करायचं? जर तुम्ही एखादा नाही, आलाय मला तर आलाय पवन. बाकीचे जे आहेत तुमच्या आला असेल पहा. इथं मी लेक्चर लाईव्ह केलं की नोटिफिकेशन येतं. माझ्या मोबाईलवर आलं, मी तेच पाहिलं की नोटिफिकेशन आलं का नाही. येतं ते. हे पहा, लेक्चर 2 लँडमार्क ऑफ प्लांट ब्रीडिंग इज स्टार्टेड. इथं आलेलं आहे पहा नोटिफिकेशन. तर येतं, हे नोटिफिकेशन येतं. तुम्ही पहा, अशा पद्धतीचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं सर्वांना. ठीक आहे. नाही, आहे पवन, येतं नोटिफिकेशन, येतं असतं. लक्षात घ्या. बाकीच्यांना आलं असेल. ठीक आहे. एकदा पाहशील तुझ्या याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये आले असेल. ठीक आहे, येतं. ठीक आहे. तू चांगली गोष्ट आहे, तू नोटिफिकेशन यायच्या अगोदर जॉईन झाला, दॅट इज गुड. ठीक आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. हां, मी काय सांगत होतो? प्रोजेनी टेस्टबद्दल बोलत होतो. तर प्रोजेनी टेस्ट म्हणजे काय हो? प्रोजेनी टेस्ट म्हणजे अशी टेस्ट, ओके, ज्या ठिकाणी तुम्ही एखाद्या प्लांटचं ज्यावेळी सिलेक्शन करता, व्हॉट यू आर डुईंग सिलेक्शन ऑफ एनी पर्टिक्युलर प्लांट. आणि प्लांटचं तुम्ही सिलेक्शन कशाच्या बेसिसवर करत असता रे? यू आर डुईंग सिलेक्शन ऑफ द प्लांट ऑन द बेसिस ऑफ फिनोटाईप. बरोबर आहे. तो दिसतो कसा याच्या बेसिसवरच करता ना. जो चांगला वाटतो की बाबा, ज्याच्यापासून तुम्हाला वाटतं की याला फ्रूट चांगले लागलेले आहेत, याचा फ्रूट चांगलं आहे, ओके, आकार चांगला आहे, नंबर ऑफ टिलर्स चांगले, वॉटेवर, हाईट चांगली आहे, रेजिस्टन्स आहे, जे काही तुम्हाला कॅरेक्टर आवडतात त्याच्या बेसिसवर तुम्ही काय करत असता? त्या प्लांटचं सिलेक्शन करत असता. लक्षात घ्या. आणि आपण जे प्लांटचं सिलेक्शन करतो, लक्षात घ्या मी काय बोलतोय, आपण जे प्लांटचं सिलेक्शन करतो त्या सिलेक्शन हे तुमचं ॲक्च्युली जिनोटिपिक आहे का फिनोटिपिक आहे? हे दोन प्रकारे असू शकतं. जिनोटिपिक म्हणजे खरंच त्याच्यामध्ये चांगले जीन आहेत, आणि फिनोटिपिक म्हणजे जीन जरी चांगले नसले परंतु त्याला चांगलं इनपुट भेटलं इन द सेन्स त्याच्यामध्ये इल्डिंग ॲबिलिटी नाही आहे, परंतु त्याला खत चांगलं भेटलं, पाणी चांगलं भेटलं, त्याच्यामुळं त्यानं परफॉर्मन्स दाखवला, असंही कधी कधी होऊ शकतं. ठीक आहे. मग तो म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे खरंच याच्यामध्ये जीन्स चांगले आहेत का नाहीत हे तुम्हाला ज्या वेळेस कन्फर्म करायचं असतं. ते कन्फर्म कसं करता? तुम्ही जो प्लांट सिलेक्ट केलेला आहे, काय केलेला आहे, द प्लांट विच यू हॅव सिलेक्टेड, त्याची तुम्ही प्रोजेनी लावता. काय लावता हो? प्रोजेनी लावता. आणि प्रोजेनीचं तुम्ही परफॉर्मन्स पाहत असता. काय पाहता तुम्ही? यू आर चेकिंग द परफॉर्मन्स ऑफ द प्रोजेनीज. आपण ज्या प्रोजेनी लावल्यात त्या प्रोजेनीचा आपण काय करतो? परफॉर्मन्स चेक करत असतो. लक्षात घ्या. आणि जर तुमची प्रोजेनी चांगला परफॉर्म केली, तुमच्या प्रोजेनी जर चांगला परफॉर्मन्स दिला, तर काय समजायचं? तुम्ही जो पॅरेंट सिलेक्ट केला होता तो खरंच जेनेटिकली चांगला आहे. म्हणजे आपण काय करतोय? यू आर इव्हॅल्युएटिंग द सिलेक्टेड प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ देअर प्रोजेनीज. कळतंय का? तुम्ही काय करताय? तुम्ही एक्स प्लांटचं इव्हॅल्युएशन त्याच्या येणाऱ्या वाय प्रोजेनीच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर सिलेक्शन डिसाईड करताय.
म्हणजे तुम्ही एक्स प्लांटचं परफॉर्मन्स हे खरं आहे की नाही, जोपर्यंत त्याची प्रोजेनी त्या पद्धतीचं परफॉर्मन्स दाखवणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला कन्फर्म होणार नाही. तर अशा प्रकारच्या टेस्टला आपण काय म्हणत असतो, सच टेस्ट आर कॉल्ड ॲज प्रोजेनी टेस्ट अँड द कन्सेप्ट ऑफ प्रोजेनी टेस्ट वॉज गिवन बाय व्हिल्मोरिन. तुम्हाला व्हिल्मोरिनचं तुम्हाला जॉन ली काउटरबद्दल जास्त प्रश्न कधी येणारच नाही, कारण व्हिल्मोरिनवरच येईल. आणि व्हिल्मोरिननं प्रोजेनी टेस्ट कुणामध्ये दिली हा प्रश्न कधी कधी येतो. सो ही हॅव गिवन द प्रोजेनी टेस्ट इन शुगर बीट. कुणामध्ये दिली, शुगर बीटमध्ये दिली फॉर शुगर कंटेंट. शुगर बीटमध्ये कशासाठी, शुगर कंटेंटसाठी दिली आपण म्हणूयात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द व्हिल्मोरिन. मग मेंडेलबद्दल सांगत बसायची गरज आहे का नाही. आपण जेनेटिक्समध्ये जे काही विद्यार्थी नवीन जॉईन करतायत, बरेचसे विद्यार्थी आपलं आता MCR जॉईन करतायत. ठीक आहे. कारण तुम्ही पाहताय आता क्लासेस आपले एवढे चांगले सुरू आहेत आणि आपले क्लासेस सगळेच चांगले आहेत. ठीक आहे. आता उद्या तुमचा इव्हनिंगला इकॉनॉमिक्स होईल. उद्या शक्यतो माझा क्लास झाला तर मी मॉर्निंगला घेईल लवकरच 8च्या आसपास, 7:30च्या आसपास मॉर्निंगला, कारण इव्हनिंगला क्लास आहे. ठीक आहे. जर समजा माझा मॉर्निंगला झाला नाही तर मग मी इव्हनिंगला थोडंसं अशा पद्धतीनं 10च्या आसपास घेईल. चालतं ना. तर 10च्या आसपास तुम्हाला मला वाटते काही अडचण नाही आहे. जरी मी सकाळी घेतला नाही तरी शक्यतो मी इव्हनिंगलाच घेतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपलं शेड्यूल थोडंसं टाईट राहील त्यावेळेस मग मी सकाळी घेत जाईल. ज्यावेळेस आपले संध्याकाळी 2-2 क्लास सुरू होतील आता काही दिवसानंतर, मग मात्र मी काय करेल मॉर्निंगला. आणि झालं आपलं प्लांट ब्रीडिंग पण 15 दिवसात संपून जाईल. लक्षात घ्या लवकर, कारण प्लांट ब्रीडिंग 15 दिवसात संपेल. 15-16 क्लास होतील, 17-18 होऊ द्या, मला काय हरकत नाही, 20-25 होऊ द्या. जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. ठीक आहे. म्हणजे आपण क्लास काही काउंट करत नाही आहे, परंतु आपल्याला महत्त्वाचं आहे की तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर आपण जेवढे काय क्लास होतील प्लांट ब्रीडिंगचे, मग नंतर आपण सीड टेक्नॉलॉजीचे, ठीक आहे, आणि मग नंतर फिजिओलॉजी, आणि मग शेवटी आपण बायोटेक्नॉलॉजी. मला एक बायोकेमिस्ट्रीचं तुम्हाला इनपुट पाहिजे का नाही, कारण बायोकेमिस्ट्री म्हणजे बायोटेक्नॉलॉजी तर देतोयच आपण, परंतु कार्बोहायड्रेट्स हे याच्यावर प्रश्न कधी विचारतात का हे थोडंसं पाहावं लागेल मला बारकाईनं. ॲक्च्युली आपलं बायोकेमिस्ट्रीचं रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. आपण 3rd सेमिस्टरसाठी आपलं एक माझं दुसरं ॲप आहे डॉक्टर मोहेकर, अनंत मोहेकर म्हणून. त्याच्यामध्ये आपण 3rd सेमिस्टरच्या मुलांसाठी हिंदीमध्ये रेकॉर्डिंग करतो आहे. जर गरज असेल तर त्या हिंदीमधल्या बायोकेमिस्ट्रीच्या फक्त त्या व्हिडिओ मी इकडं टाकेल बायोटेक्नॉलॉजीसोबत. ठीक आहे. तर पाहतो एकदा प्रश्न जर असतील तुमचे बायोकेमिस्ट्रीवर तर मग मात्र तुमचा मार्क गेला नाही पाहिजे. आपण ते आहे रेकॉर्डिंग तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. परंतु ते लाईव्ह नाही होणार. बाकीचे सगळे क्लास लाईव्ह होणार आहेत, फक्त तेवढं होणार नाही लाईव्ह. बाकीचे मग तुमचे लाईव्ह होतील. तेवढंच फक्त रेकॉर्डेड, कारण ते आपण दुसऱ्या ॲपमध्ये रेकॉर्ड करतो आहे. ते काय जास्त नाही आहे, 10-12 जे काही लेक्चर असतील, परंतु तुम्हाला ते मिळणं गरजेचं आहे जर प्रश्न येत असतील तर. मेंडेलबद्दल मी जास्त बोलणार नाही. मेंडेलबद्दल आपण भरपूर गोष्टी आपण जेनेटिक्समध्ये शिकलेलो आहोत आणि मेंडेल इज अ फादर ऑफ जेनेटिक्स. ओके. आणि याच्या बेसिसवरच हे सगळं काही चालू आहे. लक्षात घ्या. यानं जे काही अभ्यास करून दिला आहे, जे काही आपल्याला माहिती दिलेली आहे, त्याच्या बेसिसवरच आज आपण पुढं जातो आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवात करणाराच माणूस तो आहे. आता रिम्पू सगळ्यात महत्त्वाचं काम यांनी केलं. 1890ला यांनी मॅनमेड सिरियल बनवला. काय बनवला? ही हॅव डेव्हलप्ड मॅनमेड सिरियल. मॅनमेड सिरियल म्हणजे काय हो? ट्रिटिकेल. मॅनमेड सिरियल कुणाला म्हणतो आपण? ट्रिटिकेलला म्हणतो. तर यांनी काय केलं? यांनी ट्रिटिकेल नावाचं ही हॅव गिवन द बर्थ ऑफ ट्रिटिकेल. बर्थ टू ट्रिटिकेल म्हणजे ट्रिटिकेलला जन्म दिला, म्हणजे डेव्हलप केलं. तर यानं काय केलं? रिम्पू नावाच्या सायंटिस्टनं 1890ला ही हॅव मेड द क्रॉस बिटवीन सिकेल सिरियल, ज्याला आपण राय म्हणतो, आणि व्हीट आणि रायमध्ये क्रॉस केला. कशामध्ये? व्हीट अँड राय. राय म्हणजे सिकेल सिरियल. लक्षात घ्या. तर यांनी काय केलं? व्हीट आणि रायमध्ये क्रॉस केला आणि यांनी नवीनच काय केलं? एक नवीनच सिरियल तयार केला, ज्या सिरियलला आपण ट्रिटिकेल म्हणतो, जो अगोदर कधीच अस्तित्वात नव्हता. ओके. म्हणजे आपण अशा पद्धतीचं सुद्धा वर्क करू शकतो. तर याच्यावर कधी कधी प्रश्न येतो. कधी कधी तुम्हाला ट्रिटिकेलचा खालीलपैकी कोणतं मॅनमेड सिरियल आहे असं विचारतात. तर कोणतं मॅनमेड सिरियल आहे? ट्रिटिकेल. कधी कधी तुम्हाला ट्रिटिकेलचा जिनोम विचारतात. BBDD हा आहे तुमचा व्हीटचा, परंतु तुमचा ट्रिटिकेलचा राईचा जिनोम असतो RR. राईचा जिनोम आहे RR. म्हणजे यानं काय केलं? तुमचं
ट्रिटिकम ड्युरम किंवा ट्रिटिकम टर्जिडम म्हणू, टेट्रॅप्लॉइड व्हीटचा क्रॉस. ओके, ट्रिटिकम ड्युरम वेगळा आहे, टर्जिडम वेगळा आहे. तर ट्रिटिकम टर्जिडमचा क्रॉस ओके त्यांनी कुणासोबत केला, ट्रिटिकम, इथं ॲस्टिवम दिलेलं आहे, परंतु ॲस्टिवमचा जर तुम्ही क्रॉस केला तर ऑक्टॅप्लॉइड स्पीसीस तयार होईल. म्हणजे AABBDD इंटू RR, मग काय होईल, ABDR हा नवीन स्पीसीस तयार होईल. आणि इथं आपण क्रोमोझोम डबलिंगसाठी काय वापरत असतो, ज्यावेळेस तुम्ही आर्टिफिशियली असे क्रॉस करता, इंटरस्पेसिफिक क्रॉस, आणि तुम्हाला ज्यावेळेस क्रोमोझोम डबलिंग करायची असते, कशाची, क्रोमोझोमची, त्यावेळेस आपण कोल्चिसाइन वापरतो. काय वापरतो, वी आर युजिंग कोल्चिसाइन. ओके, कोल्चिसाइन काय आहे, कोल्चिसाइन हे एक सीवीड आहे, समुद्रामधलं वीड आहे, अल्गी आहे म्हणून आपण त्याला. कोल्चिकम ऑटोमोनेल नावाचं एक वीड असतं, अल्गी असतं, ज्याच्यापासून आपण कोल्चिसाइन आयसोलेट करतो. ठीक आहे, आणि या कोल्चिसाइनचा वापर करून आपण क्रोमोझोमची डबलिंग करतो. आणि हे कोल्चिसाइन काय करतं, कोल्चिसाइन स्पिंडल फायबर बनवू देत नाही. ठीक आहे, तर हा महत्त्वाचा रोल प्ले करतं फॉर द क्रोमोझोम डबलिंग. आणि जर स्पिंडल फायबर बनले नाही तर एखादा कंडिशन अशी येऊ शकते की सगळेच्या सगळे क्रोमोझोम एकाच साईडला जातील. ओके, तर यावेळेस मात्र तुमचं क्रोमोझोम डबलिंग होतं. नाव जॉन्सनचं पण जेनेटिक्समध्ये भरपूर महत्त्वाचं काम आहे, SMP. तर आता कोल्चिसाइनचा कधी कधी तुम्हाला फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो, C25H26 C22H25O6N हा याचा केमिकल फॉर्म्युला आहे. कधी कधी JRFच्या मुलांना मात्र हे करणं गरजेचं आहे. C22H25O6N हा केमिकल फॉर्म्युला कशाचा आहे, कोल्चिसाइनचा आहे, लक्षात घ्या. सो कोल्चिसाइनचा हा केमिकल फॉर्म्युला आहे, कधीतरी तुम्हाला आलाच तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जॉन्सन डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ प्युअर लाईन. सिम्पली लेस, तुम्हाला नोटिफिकेशन येतं आहे का क्लास सुरू झालेलं मोबाईलवर? येस. तर जॉन्सननं काय केलं, ही हॅव गिव्हन द कन्सेप्ट ऑफ प्युअर लाईन. जॉन्सननं जीन कन्सेप्ट त्यानंच दिली, जिनोटाईप फिनोटाईप पण कन्सेप्ट त्यानंच दिली, प्युअर लाईन कन्सेप्ट पण जॉन्सननंच दिली, लक्षात घ्या. तर जॉन्सननं काय केलं, ही हॅव गिव्हन द प्युअर लाईन कन्सेप्ट इन फ्रेंच बीन, ज्याला आपण राजमा म्हणतो, फ्रेंच बीनमध्ये दिली. आणि फ्रेंच बीनच्या प्रिन्सेस नावाच्या व्हरायटीमध्ये दिली. कशामध्ये, कधी कधी हा प्रश्न येतो, PRINCESS नाही, CESS, प्रिन्सेस. ओके, SS आहे वाटते. ओके, तर प्रिन्सेस नावाच्या व्हरायटीमध्ये काय केलं यानं, प्रिन्सेस नावाच्या व्हरायटीमध्ये प्युअर लाईन नावाची कन्सेप्ट दिली. आणि प्रिन्सेस या व्हरायटीमध्ये त्यानं काय केलं, ही हॅव स्टडीड द ग्रेन साईज, ग्रेन वेट म्हणू आपण त्याला. ओके, ग्रेन वेट किंवा साईज म्हणू आपण त्याला. तर ग्रेन वेटच्या बेसिसवर यानं काय केलं, व्हेरी गुड. तर ग्रेन वेटच्या बेसिसवर यानं काय केलं, याच्या असं लक्षात आलं की या प्रिन्सेस व्हरायटीमध्ये काय आहे, देर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट प्युअर लाईन्स. त्याच्या असं लक्षात आलं की प्रिन्सेस व्हरायटी काही प्युअर नाही आहे, याच्यामध्ये वेगवेगळे होमोझायगस लाईन मिक्सचर आहेत. आणि याच्या लक्षात असं आलं की जवळपास 700 मिलीग्रामपासून ओके ते आय थिंक 280 असं या टाईपचं, म्हणजे वेगवेगळं वजन त्याला दाण्यांचं आढळलं, ग्रेनचं आढळलं. आणि याच्या बेसिसवर त्यानं काय केलं, प्रिन्सेस व्हरायटी इज अ मिक्सचर ऑफ प्युअर लाईन्स, आणि प्युअर लाईन नावाची कन्सेप्ट त्यानं या राजमामध्ये दिली. नाव 1908 शेल, लक्षात घ्या. ओके, शेल, ईस्ट अँड शेल म्हणून आपण त्याला, दे हॅव गिव्हन द कन्सेप्ट ऑफ ओव्हर डॉमिनन्स. लक्षात घ्या, ओव्हर डॉमिनन्स कन्सेप्ट जी आहे ती कुणी दिली, ईस्ट अँड शेलनं 1908ला. 1908लाच डॅव्हनपोर्टनं डॉमिनन्स हायपोथेसिस दिली. ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस इज गिव्हन बाय, ओके सॉरी, डॉमिनन्स हायपोथेसिस इज गिव्हन बाय, ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस इज गिव्हन बाय ईस्ट अँड शेल अँड डॉमिनन्स हायपोथेसिस गिव्हन बाय डॅव्हनपोर्ट. तर लक्षात घ्या, D² डॅव्हनपोर्ट डॉमिनन्स हायपोथेसिस. तर डॉमिनन्स हायपोथेसिस जी दिली ते डॅव्हनपोर्टने 1908लाच दिली. आणि ईस्ट आणि शेलनं काय दिली, ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस दिली. ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस काय आहे हे आपण ज्यावेळेस हेट्रोसिस नावाचा चॅप्टर डिस्कस करू त्यावेळेस आपण व्यवस्थित समजून सांगूयात. ठीक आहे. मग ब्रूस
किबेल अँड पिलेव, तर यांनी काय केलं, दे हॅव सपोर्टेड द डॉमिनन्स हायपोथेसिस. डॉमिनन्स हायपोथेसिसला सपोर्ट कुणी केला, तर डॉमिनन्स हायपोथेसिस ऑफ हेट्रॉसिस प्रपोज्ड बाय, दे हॅव इलॅबोरेटेड किंवा सपोर्टेड म्हणू आपण त्याला. 1910ला त्यांनी सपोर्ट केला कुणाला, डॉमिनन्स हायपोथेसिसला. कुणी, किवेल, तुमचे जे काही 3 सायंटिस्ट आहेत, ब्रूस, किबेल, पिलिव, तर या 3 सायंटिस्टनं काय केलं, या डॉमिनन्स हायपोथेसिसला सपोर्ट केला. मग 1914ला शलनं हेट्रॉसिस नावाची कन्सेप्ट मक्कामध्ये दिली. ही हॅव गिवन द कन्सेप्ट ऑफ हेट्रॉसिस इन मेज. लक्षात घ्या, मक्कामध्ये हेट्रॉसिस नावाची कन्सेप्ट कुणी दिली, शलनं, GH शेल म्हणू आपण त्याला. आणि GH शेल आणि ईस्ट अँड शेलनंच काय केलं होतं, ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस पण त्यांनीच दिली होती. नंतर हेज अँड गार्बर. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण रिकरंट सिलेक्शन पाहू, पॉप्युलेशन इम्प्रूव्हमेंटची मेथड पाहू, त्यावेळेस तुम्हाला मी शिकवेल की हेज आणि गार्बरनं कशा पद्धतीनं इनिशियल आयडिया अबाउट रिकरंट सिलेक्शन दिली होती. सो दे हॅव गिवन द इनिशियल आयडिया अबाउट रिकरंट सिलेक्शन. ओके, अँड दे फर्स्ट सजेस्टेड द सिंथेटिक व्हरायटीज फॉर कमर्शियल कल्टिवेशन इन मेज. सिंथेटिक व्हरायटीज, कंपोजिट व्हरायटीज, हायब्रिड काय असतात हे आपण तेही पाहणार आहोत. ठीक आहे, तर यांनी पहिल्यांदा सजेस्ट केलं की हेज आणि गार्बरनं एक तर रिकरंट सिलेक्शन प्रपोज केलं त्यांनी. ओके, इनिशियल आयडिया दिली म्हणून आपण त्याला. ईस्ट अँड जॉन्स यांनी काय केलं, इनिशियल आयडिया अबाउट रिकरंट सिलेक्शन त्यांनी पण दिली. ईस्ट अँड मँगेल्सडॉर्फ, ज्यावेळेस तुम्ही सेल्फ इनकम्पॅरेबिलिटी पाहाल, त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सेल्फ इनकम्पॅरेबिलिटी असतात, गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक. ओके, होमोमॉर्फिकमध्ये 2 प्रकार असतात, गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. तर गॅमेटोफायटिक टाईप ऑफ सेल्फ इनकम्पॅरेबिलिटी वॉज गिवन बाय ईस्ट अँड मँगेल्सडॉर्फ इन 1925 इन निकोटियाना सँडेरिया. लक्षात घ्या, निकोटियाना सँडेरिया नावाच्या स्पिसीजमध्ये यांनी 1925ला गॅमेटोफायटिक टाईप ऑफ सेल्फ इनकम्पॅरेबिलिटी सांगितलं, हे आपण पाहणारच आहोत. ठीक आहे, आणि 1926ला व्हॅविलॉव गिवन द कन्सेप्ट ऑफ ओरिजिन ऑफ, काय म्हणू आपण त्याला, मेन सेंटर ऑफ ओरिजिन. ठीक आहे, मेन सेंटर ऑफ ओरिजिन अँड 3 सब सेंटर ऑफ डायव्हर्सिटी हे कुणी दिलं, सेंटर ऑफ ओरिजिन वॉज गिवन बाय NI व्हॅविलॉव इन 1926. 1928ला स्टॅडलर इज द फर्स्ट सायंटिस्ट युज्ड एक्स-रे फॉर इंडक्शन ऑफ म्युटेशन. ओके, पहिल्यांदा. ठीक आहे, ईस्ट सपोर्टेड द ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस ऑफ हेट्रॉसिस प्रपोज्ड बाय ईस्ट अँड शेल. ठीक आहे, गोल्डन, इथं तुमच्या एक रिकरंट सिलेक्शन नावाची एक सिंगल सी डिसेंट मेथड, तुमच्याकडे एक सिंगल सी डिसेंट मेथड ज्याला आपण SSD म्हणतो. फर्स्ट सजेस्टेड द यूज ऑफ SSD मेथड फॉर ॲडव्हान्सिंग सेग्रिगेशन जनरेशन फॉर सेल्फ अँड क्रॉप्स. तर याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, तर ते कुणी दिलं, गोल्डन नावाच्या सायंटिस्टनं. जेनकिन डिस्क्राईब द प्रोसिजर ऑफ रिकरंट सिलेक्शन. लक्षात घ्या, आपण मगाशीच पाहिलं. ओके, ईस्ट आणि तुमचा जो हेज आणि गार्बर आहे. लक्षात घ्या, हेज आणि गार्बरनं सगळ्यात पहिल्यांदा इनिशियल आयडिया अबाउट रिकरंट सिलेक्शन दिलेली होती. इथं जेनकिननं काय केलं, प्रोसिजर दिली, आणि हलनं काय केलं, हल कॉइन द टर्म रिकरंट सिलेक्शन. म्हणजे एकाच कन्सेप्टसाठी 3 वेगवेगळे सायंटिस्ट आले. हेज आणि गार्बर गिवन द इनिशियल आयडिया, जेनकिन गिवन द प्रोसिजर, आणि हल कॉइन द टर्म रिकरंट सिलेक्शन. लक्षात येते का? मग हुगेस अँड बॅबकॉक. ओके, हुगेस अँड बॅबकॉक 1950ला त्यांनी स्पोरोफायटिक टाईप ऑफ सेल्फ इनकम्पॅरेबिलिटी दिली. आपण मगाशी पाहिलं, ईस्ट आणि मँगेल्सडॉर्फनं काय केलं होतं, ईस्ट अँड मँगेल्सडॉर्फ गिवन द आयडिया अबाउट गॅमेटोफायटिक टाईप ऑफ सेल्फ इनकम्पॅरेबिलिटी. निकोटियाना सँडेरिया यांनी काय केलं, क्रिपिस फोटिडामध्ये. लक्षात घ्या, यांनी काय केलं, यांनी क्रिपिस फोटिडामध्ये दे हॅव गिवन द स्पोरोफायटिक टाईप ऑफ सिस्टम ऑफ सेल्फ इनकम्पॅरेबिलिटी इन क्रिपिस फोटिडा. ठीक आहे, 1950ला. नॉर्मल बोरलॉग, एनी बोरलॉगबद्दल सांगत बसायची गरज नाही. ही इज द फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या जगासाठी एवढं चांगलं आहे. 1970ला त्यांना नोबेल प्राईज पण भेटला. तर यांनी 1953लाच एक काम आणखीन दुसरं झालं होतं, DNA स्ट्रक्चर, वॅटसन आणि क्रिकनं. ठीक आहे, लक्षात नाही, येस 1953लाच. 1957ला त्याला नोबेल प्राईज भेटला. आणि 1964ला
एनी बोरलॉग डेव्हलप हाय यील्डिंग सेमिड ऑफ व्हरायटीज ऑफ व्हीट. ओके, आणि 1970ला त्यांना नोबेल प्राईज भेटलं. 1965ला ग्राफिस नावाच्या सायंटिस्टनं SSD मेथड इन ओट. ओटवर जर प्रश्न आला तर तुमचा ग्राफिस आहे. गोल्डनचा जर आला तर वेगवेगळ्या सिरियल्स म्हणता येईल आपल्याला. C.T. पटेल इज द फर्स्ट सायंटिस्ट, याला आपण फादर ऑफ हायब्रिड कॉटन म्हणतो, लक्षात घ्या. C.T. पटेल इज कॉल्ड ॲज फादर ऑफ हायब्रिड कॉटन. तर यांनी काय केलं, ही हॅव डेव्हलप द वर्ल्ड फर्स्ट हायब्रिड ऑफ द कॉटन. द नेम ऑफ द कॉटन इज H4. म्हणून भारतामध्ये सगळ्यात जगातलं पहिलं हायब्रिड कॉटनचं भारतानं रिलीज केलं. ओके, जगाचं पहिलं हायब्रिड कॉटनचं भारतानं रिलीज केलं. आणि म्हणून 1970ला C.T. पटेलनं गुजरात ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीवरून पहिलं हायब्रिड दिलं कमर्शियल स्केलला, आणि त्याचं नाव आहे H4, लक्षात घ्या. देन YL पिंग, यॉन लॉंग पिंग म्हणतो आपण त्याला. ही इज द फादर ऑफ हायब्रिड राईस. YL पिंगला आपण काय म्हणतो, यॉन लॉंग पिंगला आपण काय म्हणतो, ही इज कॉल्ड ॲज फादर ऑफ हायब्रिड राईस. आणि याने चायनामध्ये पहिलं हायब्रिड जगाचं रिलीज केलं. सो डेव्हलप द वर्ल्ड फर्स्ट राईस हायब्रिड फॉर कमर्शियल कल्टिवेशन इन चायना. ठीक आहे, चायनामध्ये. आता मॉन्शांटो कंपनी. ओके, येस H4, व्हेरी गुड निलेश, खूप छान. ठीक आहे, असं तुम्ही रिप्लाय देत चला बाबांनो. तुम्हाला जे येतं ना तुम्ही सांगत चला, शेअर करत चला, तुम्ही ॲड करत चला. याचा अर्थ मी सांगणार नाही असं नाही, परंतु एखादी गोष्ट तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत असू शकते, कधी कधी मला माहीत असू शकते, परंतु मी सांगायचं विसरू शकतो. त्याच्यामुळं कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. तुम्ही आता चौघे त्याच्यातले दोघंच मला बोलतात, बाकीचे दोघं मुक्यासारखं बसलेले आहेत, असं नका करूत. लक्षात घ्या, यू हॅव पेड द फीस. तुम्ही काय असं ना, तुम्ही 1000, 1500, 10 रुपये, 5 रुपये काय जी फीस केलेली पेमेंट किंवा फ्री करत असाल करा, परंतु डोंट बी सायलेंट, ट्राय टू पार्टिसिपेट. त्याच्यामुळं तुमचं नॉलेज वाढेल. तुमच्या चुका होऊ द्या ना, चुका झाल्या तर मी आहे ना करेक्शन करायला इथं, किंवा माझी चूक होऊ शकते, तुम्ही मला करेक्शन करा. सो कम्युनिकेशन शुड बी 2 वेज. ठीक आहे, तर मोन्शांटोबद्दल सांगत बसायची गरज नाही आहे. मोन्शांटो ही ॲग्रिकल्चरची खूप चांगली रेप्युटेड कंपनी आहे, जिनं सगळ्यात पहिलं ट्रान्झेनिक कॉटन, आपण GMO म्हणू आपण त्याला. ओके, ट्रान्झेनिक कॉटन, आपण BT कॉटन म्हणतो आपण त्याला, जे डेव्हलप केलं. आता BT ब्रिंजालसुद्धा त्यांचं रेडी आहे. ठीक आहे, आणि इक्रिसॅटबद्दल सांगायची गरज नाही. 1991ला यांनी ICPH 8 नावाचं PGNPचं हायब्रिड डेव्हलप केलं बाय युजिंग GMS. कोणत्या GMSचा? कधी कधी हा प्रश्न येतो बरं का. खालीलपैकी कोणता हायब्रिड GMS या मेल श्रेणीचा वापर करून किंवा इक्रिसॅट GMSचा वापर करून खालीलपैकी कोणता हायब्रिड, असं बरेचसे प्रश्न मागून इकडून तिकडून विचारले जाऊ शकतात. आता मोन्शांटोनं एक ट्रेटर जीन डेव्हलप केला होता, जो फक्त एका स्पेसिफिक फर्टिलायझरलाच रिस्पॉन्स करत होता. ओके, तर आणि इन्सेक्टिसाईडला रिस्पॉन्स करत होता. ॲक्च्युली आपण याला बॅन केलेलं आहे. अशा पद्धतीचं जीन डेव्हलप करण्यावर बॅन आहे, पेटंट करण्यावर बॅन आहे. तर हे आपलं काही आपण हिस्ट्री पाहिली प्लांट ब्रीडिंगची जगाची. आपण काही आता इंडियन सायंटिस्ट पाहणार आहोत. लक्षात घ्या, वी विल सी सम इंडियन सायंटिस्ट. आपण काही इंडियन सायंटिस्ट पाहूयात. ठीक आहे, ऑनलाईन कोण कोण आहे? गुड इव्हनिंग करा रे एकदा, सिम्पल निलेश आणि पवन सोडून बाकीचे जे तिघंजण जे काही ऑनलाईन आहेत. ओके, एकदा मेसेज द्या, हाय सर तरी करा, एकदा मला कळू द्या कोण कोण येते कोण कोण येत नाही. ठीक आहे, नाव MS स्वामीनाथनबद्दल पण सांगायची गरज नाही आहे. ही इज द फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. यांनी काय केलं, ॲक्च्युली हा ॲग्रॉनॉमिस्ट आहे. ठीक आहे, तर यांनी काय केलं, म्युटेशन ब्रीडिंग वापरून करून त्यांनी बऱ्याचशा डॉर्फ अँड सेमी डॉर्फ व्हरायटीज ऑफ राईस आणि व्हीट डेव्हलप केल्या. ओके, गोवा अँड माहेश्वरी दे आर ऑल्सो फ्रॉम द इंडिया. आणि यांनी काय केलं, यांनी हॅप्लॉइड प्लांट ओके पोलन ग्रेनचा वापर करून किंवा हॅप्लॉइड डेव्हलपमेंट, हॅप्लॉइड प्लांट कसं डेव्हलप करायचं याची प्रोसिजर दिली. ठीक आहे, बार्बर अँड टेस्टमार्क दीज आर द फादर ऑफ नोबिलायझेशन ऑफ शुगरकेन. नोबिलायझेशन ऑफ शुगरकेन म्हणजे काय हो, आपण काय केलं, आपली जी सॅक्रम बार्बेरी आहे
याचा क्रॉस सॅक्रम ऑपिसेनरम सोबत केला आणि आपण काय केलं, या नवीन जो तयार शुगर केन तयार झाला, आपण त्याला नोबिलाइज्ड केन म्हणतो. पहिला जो आपला इंडियन केन होता याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त होती परंतु थिकनेस होता, त्याचा स्टेम कमी होता. मग आपण काय केलं, थिकनेस वाढवली, शुगर कंटेंट वाढवला आणि हार्डनेस वाढवला. ओके, तर आपण या तिन्ही गोष्टी, त्याला आपण नोबिलायझेशन ऑफ शुगर केन म्हणतो. डॉक्टर अथवाल इज द युअर व्हॉट, डॉक्टर अथवाल जो आहे, ठीक आहे, प्रतीक्षा खोत पार्टिसिपेट करत चला. आणि सगळ्यांनाच एक रिक्वेस्ट आहे, रोज लेक्चर लाईव्ह अटेंड करा. ठीक आहे, याचा अर्थ, आणि समजा तुमचा लेक्चर एखाद्या दिवशी लाईव्ह अटेंड करणं झालं नाही तर दुसरं लेक्चर दुसऱ्या दिवशी ऐकण्याच्या अगोदर पहिलं लेक्चर बघून घेत चला. ओके, तुमचाच फायदा आहे. ठीक आहे, याच्यामुळं काय होईल, तुमचा बेनिफिटच होणार आहे, याच्यात तुमचं काही नुकसान व्हायचा प्रश्न नाही आहे. ठीक आहे, तर डॉक्टर अथवाल जो आहे हा बाजरा ब्रीडर आहे. ठीक आहे, रामय्या जो आहे राईस ब्रीडर आहे. आणखीन एक सायंटिस्ट आहे डॉक्टर तुमचे खुश. ओके, डॉक्टर खुश जे आहे ते राईस ब्रीडर आहेत. जर प्रश्न कधी आला, डॉक्टर तुमचे वसल आहेत. ओके, डॉक्टर वसल जे आहेत ते मेज ब्रीडर आहेत, ज्याने QPM तयार केलं, क्वालिटी प्रोटीन मेज. ठीक आहे, NG राव जो आहे तो स्वर्गम ब्रीडर आहे. तर अशा पद्धतीनं, ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला एखादा प्रश्न हिस्ट्रीवर येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ही जी हिस्ट्री आहे ती आपण आज डिस्कस केली. ठीक आहे, थांबतोय. तुमच्याकडे जर काही तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल, काही डाऊट असेल, जसं काल सिम्पल लिस्टनं डिफरन्स विचारला होता, तसं कोणाला तुम्हाला जर काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट आहे, काही प्रश्न विचारायचा, मी थोडंसं थांबतो, नाहीतर आपण क्लास आपला एंड करू. उद्या शक्यतो आपण इव्हनिंगलाच क्लास घेतला तर चालेल ना, 10च्या आसपास, 9:30 पावणे 10च्या आसपास क्लास घेतला तर काही अडचणी तुम्हाला करू शकतात ना. कारण मॉर्निंगला मी घेऊ शकतो, परंतु मग मॉर्निंगला थोडंसं काय आहे, फॅमिलीमध्ये उरकी हे थोडंसं अडचणी येतात. मग ॲक्च्युली मुलगी लहान आहे आणि मग मिसेसला अडचण येते. मला काय कुठं बाहेर जायचं नाही आहे, एव्हरीथिंग इज ॲट आवर प्लेस, परंतु मग तरीसुद्धा अडचण येते. तर आपण उद्या 10च्या आसपास जर आणखीन उद्या, कारण उद्या तुमचा 6 वाजता तुमचा इकॉनॉमिक्सचा क्लास होईल. ठीक आहे, उद्या इकॉनॉमिक्सचा इंट्रोडक्शनचा क्लास झालेला आहे, परंतु पहिला इकॉनॉमिक्सचा जो क्लास आहे तो उद्या 6 वाजता होईल. ठीक आहे, आय थिंक कोणाचा काही डाऊट नाही आहे, प्रश्न नाही आहे, आपण थांबतोय. ठीक आहे, गुड नाईट.